नमस्कार, आज आपण मार्केटसारखी पावभाजी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी अर्धी वाटी मटार, 2 लहान गाजर, 4-5 फरसबी, पाव वाटी फ्लावर, पाव वाटी बीट हे घेतलेले आहे। 2 बटाटे कापून घेतलेले आहे। 3 मध्यम आकाराची सिमला मिरची, 4 टोमॅटो, 2 कांदे कापून घ्यायचे। कुकर मध्ये 2 चमचे तेल गरम करून जिरं, 1 चमचा पावभाजी मसाला घालायचा। नंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा। टोमॅटो तेल सुटेपर्यंत परतायचा। नंतर बीट परतायचं। मग सगळ्या भाज्या परतायच्या। मटार घालायचे, बटाटे घालून मीठ घालून चांगलं परतायचं। मग 2 ग्लास पाणी घालून उकळी आली की झाकण लावून 2 शिट्टी करायची। नंतर कुकर थंड झाल्यावर भाज्या स्मॅश करून घ्यायच्या। भाजी थंड झाल्यावर भाजी चाळणीवर काढून त्याचं पाणी गाळून घ्यायचं आणि भाज्या स्मॅश करायच्या। तोपर्यंत 4 बेडगी मिरची आणि 3 काश्मीरी मिरची कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवून द्यायची। नंतर त्याची पेस्ट करायची। आता एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करायचं। 3 चमचे बटर घालायचं। बटर जास्त वितळायच्या आत बारीक चिरलेली भोपळी मिरची परतायची। मिनिटभर भोपळी मिरची परतली की 3 बारीक चिरलेले कांदे घालायचे आणि तेल सुटेपर्यंत परतायचे। लहान चमचा मीठ घालायचं आणि सर्व परतून घ्यायचं। नंतर 2 चमचे पावभाजी मसाला घालायचा। 1 ते 1.5 चमचा भिजवलेल्या मिरचीची पेस्ट घालायची आणि चांगली परतून घ्यायची। चांगलं परतल्यावर 1 चमचा कसुरी मेथी घालायची। नंतर आलं लसूण पेस्ट घालायचं। आलं लसूण पेस्ट कांद्याबरोबर परतलं तरी सुद्धा चालेल। थोडं त्यात बटर घालायचं। सर्व मिक्स करून गाळलेल्या भाजीचं पाणी घालायचं। सर्व छान मिक्स करायचं। नंतर शिजलेली भाजी घालायची। भाजी सर्व मिक्स करून घ्यायची। नंतर त्यात उरलेल्या भाजीचं पाणी मिक्स करायचं। भाजी स्मॅश करून शिजवून घ्यायची। 2 ते 3 मिनिटात भाजी शिजलेली आहे। भाजी दाटसर व्हायला लागली की अर्धा लिंबाचा रस पिळायचा। वर थोडं बटर घालायचं। भाजी छान शिजवून घ्यायची। वर कोथिंबीर पेरायची। आता तयार भाजी पावाबरोबर सर्व्ह करायची। पॅनवर थोडं बटर, पावभाजी मसाला, कोथिंबीर परतून घ्यायची। त्यात थोडं पावभाजी ॲड करायची। थोडी लाल मिरचीची पेस्ट घालायची। त्यावर पाव भाजून घ्यायचे। असा हा पाव पावभाजी सोबत खायला तयार आहे। तुम्ही सुद्धा अशी गरमागरम पावभाजी ट्राय करून बघा। खूप छान स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार होते। व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।